माणसांना दुसऱ्याची उचापती करणे हा प्रमुख धर्म वाटतो आणि त्यातून कलागती उभ्या करायच्या, माणसात तिढे निर्माण करायचे आणि वितंडवाद कसा होईल याकडे जाणून बुजून प्रवास करायचा, हे लक्षण सध्या माणसाच्या मनात ठासून भरण्याचं प्रयोजन सुरू आहे. हे सांगण्यामागचं कारण की आम्ही आता कब्रस्तान मस्जिद या ठिकाणी बसलेलो आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर या गावामध्ये आलो. डॉक्टर रफिकजी सय्यद आपल्या समोर आहे. आता मस्जिद, डॉक्टर रफिक सय्यद आणि आवाज लोकशाही हे नक्की का, तर पाहणाऱ्यांना यासाठी थोडासा खुलासा करू इच्छितो. सामाजिक तिढेंचा प्रचंड आता सध्या वादिवाद सुरू आहे. माणूस माणसातून कसा बाहेर जाईल यासाठी अनेक लोक काम करीत आहेत आणि माणसं माणसात यावे म्हणून काही माणसं प्रामाणिकपणाने काम करीत आहेत. आणि यातील एक माणूस जो माणुसकीचं काम करतो तेच डॉक्टर रफिक सय्यद आज आपल्या सभेत आहेत आणि आपण मुद्दामहून मस्जिदमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. याच्या मागचं कारण असं आहे, आता लवकरच 12 जानेवारी हा दिवस येणार आणि डॉक्टर रफिक सय्यद यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे की 12 जानेवारी हा दिवस या मातीला स्पर्श करून सोन्याचा नांगर फिरवणारे आणि छत्रपतींचं साम्राज्य उभं करणारे एक माऊली माता, राजमाता म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांचा जन्मदिवस. आणि त्या जन्मदिनी इथे डॉक्टर रफिक सय्यदांना मी या कार्यक्रमाचं आयोजन करावं, लोकांना श्रवण करता यावं, त्यातून कुणीतरी बोध घ्यावा म्हणून जिजामातेंच्या जन्मदिनाचा सोहळा ते या निमित्ताने करणार आहे. आणि याची कुणकुण आम्हाला लागली म्हणून आम्ही आज थेट त्यांच्याशी मस्जिदमध्ये बोलण्यात येईल. डॉक्टर साहेब नमस्कार, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. मी तुम्हाला नम्रपणाने विचारू इच्छितो, सावित्र फातिमा विचारमंच नावाने तुम्ही राज्यभर काम करण्याची जी आता सुरुवात केलेली आहे ती तर अतिशय चांगली आहे. याबद्दल ज्यांनी ही पाहिलेली आहे, आजमवलेली आहे, त्यांना याबाबत शंका राहणार नाही. पण विनाकारण शंकेचं गुऱ्हाळ डोक्यावर घेऊन फिरणाऱ्यांना मात्र ती अडचणीची वाटेल, याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही. म्हणून माणसं एकमेकाला भेटली पाहिजे, संबंधितांची चर्चा केली पाहिजे, आजमावली पाहिजे आणि मग कळतं धर्म कोणताही असू द्या पण माणूस आहे आणि माणूस माणसासाठी काम करतो म्हणून माणुसकीने एकमेकाशी बोलायचंय. त्या माणुसकीसाठी मी इथं आलोय आणि म्हणून मी रफिकजी सय्यद त्यांच्याशी बोलणार आहे. साहेब मला सांगा, 12 जानेवारीच्या दिनी आपण मी जिजाबाई बोलते हा एक पात्री प्रयोग करण्याचा आरंभिलेला आहे असं आमच्या कानावर आलं. म्हणून आम्ही पुणे जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात तुमच्या भेटीला आलो. तर या कार्यक्रमामागची संकल्पना काय आहे? खरं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांना इथे मशिदीत उपस्थित पाहून मला तो प्रसंग आठवला जेव्हा हजरत अनगडशाह फकीर रहमतुल्लाह पुण्याचीच आणि या अनगडशाह बाबांच्या मठामधील मशिदीत तुकोबा कीर्तन करत आहेत. हे जग जाहीर आहे. जेव्हा त्यांच्या कीर्तनावर बंदी घातली, अडथळे निर्माण केले, तेव्हा तुकोबा एका मशिदीत कीर्तन करत आहेत. हे चित्र आपण पाहिलं असेल. आणि बाल शिवबाई ते कीर्तन ऐकत आहे. आज आपण इथं मशिदीत आहोत. मला असं वाटून राहिलंय की तुकोबांची प्रतिनिधी आज मशिदीत आहेत आणि अनगडशाह बाबांची प्रतिनिधी आहेत. हा किती प्रचंड वारसा. हे तेव्हा जर जुळत होतं
तर मग आज का जुळू शकत नाही? आजही जुळू शकतो. मित्रांनो, डॉक्टर साहेब असं म्हणतात की जगद्गुरू तुकोबाराय जर मशिदीमध्ये कीर्तन करत असत आणि बाल शिवाजी तिथे जाऊन बसून ते ऐकत असत तर ही परंपरा ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहे. आणि तीच माती आहे, फक्त माणसं बदललेली आहेत. पण रीती आणि रिवाज हा माणसांना एकमेकापासून दूर रोडतोय आणि तो जाऊ नये म्हणून आज मशिदीमध्ये तुम्ही तुकोबाचे प्रतिनिधी म्हणून आलात असं मला वाटतंय. ही भावनिक साथ त्यांची ऐकून असं वाटतं. तुकोबा असे होतेच की त्यांना जगद्गुरू म्हटलं गेलं, पण मी असं म्हणेन साने गुरुजी एक शब्द होऊन गेले की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणं. आम्ही मशिदीमध्ये असो या मंदिरामध्ये असो, माणूस कुठं आहे आणि माणूस शोधण्याचं काम जनतेचा आवाज म्हणून आवाज लोकशाही करते. पाहणाऱ्यांना याच्याबद्दल कितीही प्रश्न उठवतो, पण आम्ही निश्चितपणाने एकच सांगू शकतो की माणसांनो, माणसासाठी माणसाप्रमाणे वागणारी माणसं धर्म, जात आणि पंथाच्या पलीकडे असतात. मी असं म्हणेन, मोकाट सुटणारी हवा हा प्रत्येक जण श्वास म्हणून घेतो. इथुल्या निसर्गात निर्माण झालेलं पाणी कुणाच्याही मालकी हक्काचं नसतं. आता कदाचित फिल्टर करून पित असतात, पण मालक असून कुणी सापडलेला नाही. ज्याच्या घामानं ते धान्य पिकलं, तुमच्यापर्यंत आलं, प्रत्येकानं खाल्लं, त्या प्रत्येकाला जाण अजून झालीच नाही. त्या धान्याचा धर्म, त्या पाण्याचा धर्म आणि त्या वातावरणाचा धर्म कुठला होता, पण का कुणाच ठाऊक. काही डोकी अतिशय निर्भीडपणे चुकीचा प्रवास करताना तरुणांना भडकवत आहे. आणि या तरुणांचा खऱ्या अर्थानं आदर्श राजा शिवछत्रपती आणि त्यांची माता जिजाबाई हिच्या आठवणीचा प्रचार प्रसार व्हावा, समृद्धीनं लोकांपर्यंत जावा, म्हणूनच डॉक्टर रफिक सय्यद यांची संकल्पना ही आमच्या हृदयाला भिडली आणि असं वाटलं एकदा डॉक्टर रफिक सय्यदांना भेटावं. आणि भेट झाली ती मशिदीमध्ये. पाहूया डॉक्टर काय म्हणतात. तर आपण प्रश्न केला की 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मदिवस आहे आणि आपण समाजापर्यंत खऱ्या जिजाऊ जाव्यात या उद्दिष्टाने मी जिजाऊ बोलते हा प्राध्यापिका डॉक्टर जाधव यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्या शिवबांना जिजाऊंनी घडवलं त्या शिवबांचं ग्रेटनेस, त्यांचं महात्म्य सांगायची गरज नाही. तिथे जातीभेद नव्हता, तिथे उच्च नीचता नव्हती. खूप सुंदर वर्णन केले वामनदादा कर्डकांनी की शिवरायांच्या छत्राखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे शिवराज्य होतं. पण खरे शिवराय खरं तर शिवरायांच्या बाबतीतच नाही, खरे तुकोबा शिकवलेच नाही, समाजापर्यंत गेलेच नाही. काहीतरी चुकीचं विकृतीकरण करून या जोडणाऱ्या माणसांना त्यांचा चुकीचा इतिहास लिहून त्यांच्या नावावर समाजात द्वेष पेरण्याचं काम चालू आहे. या महान अखिल मानव जातीसाठी जातीला समतेच्या बंधुत्वाच्या नात्यात 18 पगड जातीचे लोक शिवबांबरोबर होते. कोणती जात नव्हती. भेद केला काही एक भेद नाही केला. मग अशा शिवबांना घडवलं ज्या मातेने, तिची विचारसरणी काय असेल, मित्रांनो, तिचं मन काय असेल, आई काय करू शकते. स्वामी आई विना तिन्ही जगाचा भिकारी हे वाक्य का सांगितलं जातं की आईचं महत्त्व तेव्हाच कळतं ती आई असावी लागते. आणि म्हणून छत्रपतींचं महत्त्व त्यांच्या आईमुळंच महात्म्य झालं असं म्हणून चुकीचं ठरणार नाही. मी असं म्हणेन की आज डॉक्टर जे आपल्याशी बोलतात याचा कुठल्या तरी भावनांना चर जाईल, कुणाच्या तरी मनाला दुःख वाटेल, कारण बघण्याचा आणि ऐकण्याचा दृष्टिकोन त्यांचा त्या पद्धतीचा असू शकतो.
पण जगद्गुरु तुकोबारायांची आठवण आली या निमित्ताने सांगतो. तुकोबा असे म्हटले, जे जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करावे सकळ जन. जेथे करावे कीर्तन आणि भजन, तेथे ना घ्यावे पाणी आणि अन्न. की माणसांनो, तुम्हाला जर जगद्गुरु तुकोबाराय खऱ्याच अर्थानं समजलं असेल तर तुमच्या ज्ञानाचं भांडार समाजाच्या प्रबोधनासाठी फुकट द्या. मोबदला घेऊ नका, अन्न पाणी घेऊ नका, पण लोक शहाणी करा. आज घडतंय तसं. प्रत्येकानं ह्या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाखाली असंख्य पालख्यांचा सोहळा जातो, पण जगद्गुरूंचा हा विचार मात्र कुठेही सांगितला जात नाही. हे इथलं दुर्भाग्य म्हणावं लागेल. डॉक्टर, मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात तुमचा हा विचार आहे, पण याचबरोबर तुम्ही महात्मा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा विचार घेऊन गावोगावी जाता, अनेक ठिकाणी आपण व्याख्यानं करताय, समाजाला प्रबोधन करताय. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? तर हे जे प्रबोधन आहे, आपण दुसरं काही करत नाही. जो महान वारसा आहे ऐतिहासिक आपल्याला लाभलेला, तोच आपण उलगडून समाजासमोर ठेवतो. आता शिवबांचा उल्लेख निघाला, जिजाऊंचा उल्लेख निघाला. हे पारनेर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात आहे. अहमदनगरला शाह शरीफ बाबा नावाची खूप तत्कालीन महान सूफी संत होते. आणि सर्वांना माहिती आहे की मालोजी राजेंना पराकोटीचा आदर होता शाह शरीफ बाबांविषयी. एवढा आदर होता की त्या आदरापोटी मालोजी राजांनी जे आपले 2 सुपुत्र आहेत त्या दोघांची नावं शाह शरीफ बाबांच्या नावावर ठेवली. एकाचं नाव ठेवलं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी. आणि शहाजींचे सुपुत्र आहेत शिवराय. आजही शाह शरीफ बाबा अहमदनगरची हे दैवत आहेत भोसले कुटुंबियांची. आजही येतात ते आणि येत राहतील, दैवत आहे त्यांचं ते. आता हे आपण पाहिलं की शाह शरीफ बाबा आणि मालोजी राजे जुळतंय, परम आदर आहे. नाव ठेवतायत आपल्या मुलांची या सूफीच्या नावावर. मुस्लिम सूफी शाह शरीफ रहमतुल्लाह अलैह. परवा त्यांचा उर्स झाला. श्रीगोंद्याला हजरत शेख मोहम्मद महाराज आहेत. इथून 70 किलोमीटर आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांना आदरस्थानी आहेत. सगळे वारकरी त्यांना शेख मोहम्मद महाराज म्हणतात. या परिसरातून जाणाऱ्या सगळ्या दिंड्या आहेत ना, आषाढी एकादशीला पंढरपूरकडं, प्रत्येक दिंडी श्रीगोंद्याला जाऊन बाबांचं दर्शन घेऊनच पुढं पंढरपूरकडं मार्गस्थ होते. बऱ्याच दिंड्या हॉल्ट करतात त्या प्रांगणामध्ये. सांगायचं हे की हे संत शेख मोहम्मद महाराज तुकोबांचे समकालीन आहेत. आणि तुकोबांचं आणि त्यांचं जुळतं. तुकोबांचं आणि अनगडशा बाबांचं जुळतं. मालोजी राजांचं आणि शाह शरीफ बाबांचं जुळतं. सावित्रीमाईचं आणि फातिमाचं जुळतं. एकत्रित काम करतात. अरे कितीतरी दाखले देता येतील. महात्मा फुले आणि उस्मानबाई शेख जुळतं. महात्मा फुले आणि मुंशी गफ्फार बेग जुळतं. निव्वळ जुळत नाही. यांचं जे तो इतिहास आहे, या म्हणजे उस्मान शेख आणि फातिमा बी शेख यांचं जे महान योगदान आहे फुले दाम्पत्याला. जेव्हा वडिलांनी दोघांनाही घरातून बाहेर काढलं गोविंदरावांनी, कुठं काही आधार नव्हता, फातिमा आणि उस्मान शेख यांनी आपल्या घरात त्यांना जागा दिली. संसारोपयोगी साहित्य दिलं. एवढंच नाही तर सावित्रीमाईंच्या शाळेमध्ये
शिक्षिका म्हणून भूमिका निभावली. ते काही सरकारी शाळा नव्हती का पेमेंट मिळत होतं पगाराला? पेमेंट मिळत नव्हतं. उलट काय मिळायचं माहिती? दगडधोंडे, शिव्या. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या सावित्रीबाईंनी आणि फातेमांनी म्हणे हे प्रचंड कार्य केलं आणि आज स्त्रिया राष्ट्रपती होऊ शकतात, PM होऊ शकतात, कलेक्टर होऊ शकतात, शिक्षिका झाल्या, डॉक्टर झाल्या. हे जो वारसा आहे हा, ते सगळा वारसा जोडणारा वारसा आहे, तोडणारा नाही. मला एक सांगितलं पाहिजे की मशीद जी आहे ना, ही पैगंबरांच्या चळवळीचं केंद्र आहे. पैगंबरांवर राष्ट्रपिता महात्मा फुल्यांनी त्यांचं गुणगान करणारा पोवाडा लिहिलेला आहे. आणि त्या पोवाड्यामध्ये पैगंबरांचं गुणगान करताना राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतायत, कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जात प्रमादास खोडी बुडी, मोडीला अधर्म आणि मतभेद, सर्वात अभेद ठाम केला. हे पैगंबरांचं. मस्जिद मध्ये आपण बसलो आणि मस्जिद काय आहे हे डॉक्टर साहेबांनी सांगितलं की हे एक केंद्रबिंदू होतं. यातून खऱ्या अर्थानं मानव निर्मितीची सेवा झाली. मित्रांनो, हिंदू मुस्लिम वादामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये खूळ गेलेलं आहे त्यांच्यासाठी मुद्दा म्हणून सांगतो, हा प्रश्न हा विचारधारेचा एक भाग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस विधिमंडळात जायचं होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वाधिक पुढे आले तो आमचा मुस्लिम बांधव. म्हणून बांगलादेशांकडून ते निवडून आले आणि राज्यघटनेसाठी ते तयार झाले. त्यांना खिडकीतून सुद्धा आत येऊ देणार नाही अशी व्यवस्था त्या काळच्या अवैज्ञ विचाराने केलेली होती. पण साथ दिली ती मुस्लिम बांधवांनी. महात्मा फुल्यांना वडिलांनी बाहेर काढलं, घराच्या बाहेर ज्यावेळेस ते निघाले त्यांना राहण्याची साथ दिली ती मुस्लिम बांधवांनी. या देशामध्ये सर्वाधिक उंचावरती उंच शिखरावर असणारा एक माणूस होऊन गेला डॉक्टर अब्दुल कलाम, तोही मुस्लिमच. मग या देशामध्ये मुस्लिम बांधवांची भूमिका कशी आहे हा तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने शोध घेण्याचा विषय आहे. मात्र घडतं वेगळं. इथे धर्मांतर मातारण करायचं, वादंग वाढवायचा आणि हिंदू मुस्लिमांचे लढे लावायचे अशी सुपीक डोपी ही कोण काम करतंय शोधली पाहिजे. त्यांचा विचार मोडीत काढावा आणि माणुसकीचं दर्शन घडावं. म्हणून मंदिर काय, मस्जिद काय, चर्च काय, गुरुद्वारा काय, तिथं घडतंय काय तर माणूस घडवणारा विचार. आणि तो विचार मग मस्जिदमध्ये असू या मंदिरात असू आम्ही तिथपर्यंत पोहोचणार. डॉक्टर साहेब, मला सांगा तुम्हाला अजून काय म्हणायचं? मला हा वारसा आपल्या सर्वांसमोर ठेवून हेच म्हणायचंय की या वारशाचं जर आपण जतन केलं, आज हा जो महान जोडणारा वारसा आहे, तर आजही आपण या महापुरुषांच्या, तुकोबांच्या, फुलेंच्या, बाबासाहेबांच्या, शाहूराजांच्या स्वप्नातील भारत तो उभा करू शकतो. ज्या हजारो शहीदांनी आहुती दिली आपल्या प्राणांची. एक स्वप्न होतं त्यांच्या डोक्यामध्ये. ते स्वप्न काय होतं? समताधिष्ठित, बंधुभावाधिष्ठित, न्यायाधिष्ठित असा एक आदर्श देश, असा एक आदर्श भारत. त्याच्याकरता प्राणांची आहुती दिली. त्यांनी तर आहुती दिली, पण आज जी देशाची दुर्दशा आहे, आपल्याला, मला नाही वाटत की कोणी म्हणू शकेल की त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. त्यांचं स्वप्न जरी साकार झालेलं नसलं तरी त्यांच्या मात्र जीवनाचं सार्थक झालेलं आहे. ते हरले असं म्हणता येणार नाही, ते जिंकले. हो, असं म्हणावं लागेल की तुम्ही, मी, आपण हरलो. आपण असताना जर परिस्थिती अशी असेल तर आपण कोणत्या वाटेवर आहोत? आपण काय करत आहोत? आपण नुसतं त्यांनी आहुती दिली, शहीद
मग त्यांच्या नावाने जय जयकार करू त्या स्वातंत्र्याच्या दिवशी, पण प्रॅक्टिकली आपण काय करत आहोत याचा अर्थ आपण कमी पडतो. मित्रांनो, या गोष्टीकडून आपण पुढे जाऊया. तुम्हाला आणि आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण केलं जातं. विविध स्वरूपाचे दाखले दिले जातात आणि धर्मांच्या उतरंडीत शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. पण यामध्ये एक 1.5 दिवस शाळेत गेलेला आमचा अण्णाभाऊ साठे या निमित्ताने आठवतो. तो असं म्हणतो, पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर तरलेली नसून कष्टकरी समाजाच्या तळहातावर तरलेली आहे. तो कोण कष्टकरी समाज? आजही लाखो कोटीच्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाच्या घरात राबणारा हात, स्वच्छता करणारी आमची बाई, झाडलोट करणारा आमचा गडी, ह्या कष्टकरी समाज. तो ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी करोडोपती असणारा मालक हा कचऱ्याच्या खाईत उभा राहताना दिसेल. म्हणून आमचा अण्णाभाऊ असं म्हणतो, बाबा हो, कष्टकरी समाज या धरतीचा मूळ पाया आहे आणि हा माणूस आहे. या माणसाचं माणूसपण जपवण्यासाठी महापुरुषांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. ते महापुरुष असं सांगतात, समृद्ध भारत घडवण्यासाठी आम्ही दिलेलं योगदान आहे आणि तो भारत आम्हाला पाहायचा आहे. आणि तो भारत पाहताना त्यांच्या निष्ठ्या पुतळ्यांकडे बघून त्यांना हार तुरे अर्पण करून हा भारत निर्माण होणार नाही. फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन विधिमंडळात बसणारी माणसं त्यांचा विचारधारांना प्रवास करतात का, हे आता त्यांना विचारायची गरज आहे. आणि नवयुवकांनो, तरुणांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आम्ही या निमित्ताने आवाहन करतो, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आताच्या राजकारणाच्या हितात नसून तुम्हाला शिकवणाऱ्या सामाजिक आणि स्वतःला समाजसेवक म्हणून घेणाऱ्यांच्यात नाही, तर तो इतिहास दबलाय तुमच्या पूर्वाश्रती असणाऱ्या महापुरुषांच्या धर्मामध्ये, विचारामध्ये आणि त्यांच्या कारकिर्दीच्या प्रवासामध्ये. इथे ज्याला शाळेतच बसू दिलं नाही त्यानं तुमच्यासाठी राज्यघटना लिहिली, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा तुमचा आदर्श पाहिजे. जो शाळेतच गेला नव्हता, शिक्षणाची पाटी सुद्धा माहीत नाही, त्यानं इथं घडवलं सुराज्य, तो राजा शिवछत्रपती. जो शाळेत गेला नाही, 1.5 दिवसात म्हटला ही पृथ्वी कष्टकरीच्या तळहातावर शोधली, तो गरजेचा अण्णाभाऊ साठे. म्हणून सर्वांची नावं घेताना इथं शिक्षणाची सुरुवात करणारा तो महात्मा ज्योतिबा फुले आठवणं काळाची गरज आहे. त्याला साथ देणारी त्याची पत्नी सावित्रीबाई असेल, फातिमा शेख असेल, उस्मानबाई शेख असतील, ही सर्व माणसं माणुसकीसाठी धडपडली, माणूस बनवण्यासाठी खपली आणि माणुसकीचं दर्शन घडवण्यासाठी इतिहास निर्माण करून गेली. आज तुमच्या आजोबा पंजोबाचं नाव घेताना तुम्हाला सरकारी कार्यालयात जावं लागतं आणि वंशावळ शोधावी लागते. आज युगानुयुग चाललेली आहे, माणसं सुशिक्षित झालेली आहेत, शिक्षणानं क्रांती केली, परदेशात जाऊन लोक बोलू लागले, पण देशातही परदेशात डंका वाजतो ना, तो त्या महापुरुषांचा. आणि तो वारसा, तो वसा आपल्याला जपायचा असेल आणि खऱ्या अर्थानं सर्व मानवतेचा एकच आहे हे सांगायचं असेल तर आपल्याला आठवावं लागेल त्यांचं स्वरूप, गावी लागेल त्यांची ओवी आणि समजून घ्यावी लागेल त्यांच्या आयुष्यातली वाटचाल. पाहत राहा आवाज लोकशाहीचा. निराश झाल्यासारखं बोलतात आणि आता काही उपयोग नाही असं बोलतात, ती चुकीचं आहे. ते एकदम, मला तर 101% खात्री आहे की आता परिवर्तनवादी चळवळीसाठी सोन्याचे दिवस आहेत आणि जे स्वप्न पाहिलेले महापुरुषांनी